Yeah, good morning students. Now we are going to start the question number 28. आपण बघतो question number 28. Calculate by FIFO method and weighted average cost of inventory valuation. The cost of goods sold and the value of ending inventory from the following data. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगितली नव्हती त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. ह्या लेक्चरमध्ये मी ती गोष्ट एक्सप्लेनेशन मी क्लिअर करतोय की सुरुवातीला आपण जेव्हा 2-3 प्रॉब्लेम घेतलेले होते तिथे आपण परचेस किंवा रिसिप्ट आणि इश्यू हे दोन नाव लिहिलेलं होतं. या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी इथे परचेस शब्द लिहिलाय आणि इथे सेल शब्द लिहिलाय. सो दोघांमधला फरक काय हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आपले 2 प्रकारचे स्टॉक असतात, 3 प्रकारचे स्टॉक असतात. नंबर 1 रॉ मटेरियल, नंबर 2 WIP, नंबर 3 फिनिश गुड्स. ठीक आहे. आता जेव्हा आपण प्रॉब्लेम स्टार्ट केलेला ना तेव्हा आपण रिसिप्ट आणि इश्यू हे 2 कॉलम बनवलेले. And that time I told you की आपण रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे आणि रॉ मटेरियल इश्यू केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण रॉ मटेरियल परचेस करतो तेव्हा आपण रिसिप्ट आणि इश्यू हे कॉलम बनवतो. सर मग परचेस आणि सेल्स कॉलम केव्हा बनवणार ते पण सांगतो. जेव्हा आपण ट्रेडिंगचा बिझनेस करत असतो. रॉ मटेरियल परचेस करतो म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करतोय. बट व्हेन वी आर इन अ ट्रेडिंग बिझनेस, आता ट्रेडिंगच्या बिझनेस मध्ये आपण काय करतो, फ्रॉम वन प्लेस वी परचेस द गुड्स. आपण एका ठिकाणाहून माल परचेस करतो, दुसऱ्या ठिकाणी विकतो. म्हणजे इथे आपण रॉ मटेरियल नाही परचेस करत, आपण डायरेक्ट फिनिश गुड्सच परचेस करतो. म्हणजे वी आर परचेसिंग द गुड्स अँड सेम गुड्स सेल करतो. म्हणजे हे जे स्टॉक लेजर बनवलेलं आहे हे कोण बनवतं, तर हे ट्रेडिंग बिझनेसमॅन बनवतो. मग ह्या केसमध्ये आपण दोघांमधला आपल्या मेथडमध्ये फरक नाहीये, फक्त एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. when we are purchasing the raw material we are preparing the column of the receipt and payment, but when we are purchasing the finished goods, आपण finished goods purchase करतो. it means when we are doing the trading business आपण goods purchase करतो आणि goods sold करतो. and in that case मध्ये आपण बनवतो इथे purchase column आणि sales column. Is it okay? One more thing, अजून एक लक्षात ठेवायचं, हे जे स्टॉक लेजर बनवतो ना आपण हे always कॉस्ट प्राइस ने रेकॉर्ड केला जातो. आणि त्यामुळे सेलिंग प्राइस आपण स्टॉक लेजर बनवताना कन्सिडर करणार नाही. बिकॉज एव्हरी सेलिंग प्राइस देयर इज अ प्रॉफिट included. ठीक है. So let's start question number 28. Calculate by FIFO method and weighted average method. त्याने डेट आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आणि ऑल्सो प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट बनवायला सांगितले, पण ते आपल्याला अभ्यासामध्ये नाहीये. इज नॉट इन आवर पार्ट ऑफ आवर स्टडी, त्यामुळे तो आपण स्किप करतोय. ओनली वी हॅव टू प्रिपेअर द स्टॉक लेजर. लेट्स स्टार्ट. ड्रॉ तर आपण केलेलंच आहे. बघूया. जानेवारी 1 opening stock. So you can write here opening stock. Units are 1500. Rate is 20. 1500 into 20. 30,000. First अपन FIFO मेथड फॉलो करतो. kept in your mind always
देन February 5 परचेसेस हम लोगों ने 750 यूनिट परचेस किया है एट ए रेट ऑफ 25. सो 750 into 25, 18750. नाउ बॅलन्स लिखते समय बॅलन्स लिहिताना पिफो मेथड मध्ये जो आधीचा होता तो पुन्हा लिहायचा आणि जो आता आपण परचेस केलेला आहे तो सुद्धा लिहायचा. म्हणजे इथे मी लिहिताना इथे मी लाईन मारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1500 into 20 30,000. त्यानंतर आता परचेस केलेला 750 25 च्या रेटने परचेस केला आहे 18,750. दॅट्स इट. दहा तारखेला आपण अजून परचेस केलेले आहे किती परचेस केले आपण 600 रेट इज 22. 600 into 22 13,200. पिफो मेथड है. अगेन हम लोग क्या करेंगे ये जो लिखा है वापिस यहाँ पे लिखेंगे बिकॉज हर एक का रेट अलग अलग है प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे म्हणून ते आपण परत पुन्हा पुन्हा लिहिणार आहे. आणि ह्या आज आपण परचेस केले 600 22 चा रेट आहे 13,200. सो एवढा स्टॉक आपल्याकडे बॅलन्स आहे. याद ओके. 15 मार्च 15 मार्च सेल केलाय 1800 15 मार्चला आपण सेल केलाय. सो सेल 1800 सेल केलेला. मेथड कोणती फिफो. आपल्याकडे 3 लॉट आहे. एक 20 चा लॉट आहे एक 25 चा लॉट आहे आणि एक 22 चा लॉट आहे. फिफो मेथड आहे. एक 1500 चा लॉट आहे एक 750 चा लॉट आहे एक 600 चा लॉट आहे. पिफो मेथड आहे. आपण टोटल किती सेल्स केले 1800. पिफो मेथड आहे म्हणून आपण काय करणार पहिला आपल्याकडे जो लॉट आहे तो पहिला आपण आउट करणार म्हणजे 1500. टोटल आपण सेल केले 1800. सो पहिला लॉट मी पूर्णपणे यूज केला हा गेला. याच्यातले 300 रेट इज 25. नाउ बॅलन्स. आता 1500 पूर्णपणे गेला. 750 मधले 300 सेल केले म्हणजे राहिले 450. सो 450 into 25 11,250 आणि 600 आहे तसेच. एकदम परफेक्ट. काय डाउट काय प्रॉब्लेम. गुड. नाउ अगेन अप्रैल 12 को हम लोगों ने सेल किया है 750 यूनिट. अपन सेल केले अप्रैल 12 मंथ. बट इथे फेब्रुवारी 5 लिहायला पाहिजे. मंथ से चेंज है. मार्च 10 मार्च 15. नाउ अप्रैल 12 सेल केले. किती सेल केले 750. आता 750 सेल केले मग मी काय करणार पिफो मेथड आहे ना पहिला हा लॉट पूर्ण वापरणार 450. टोटल 750 सेल केले ना 450 आपण यातले वापरले म्हणजे राहिले किती 750 मायनस 450 300 आपण ह्या लॉट मध्ये वापरणार. आता 600 मध्ये 300 गेले बॅलन्स राहिले 300. ओके बाळांनो. नेक्स्ट 16 मे ला आपण परचेस केले 16 मे ला परचेस केले 600.
मे 16 परचेस. किती परचेस केलेत आपण? 600. रेट आहे 25. So 600 into 25, 15,000. बॅलन्स हा पहिला लॉट 300 चा 22 च्या रेटने. दुसरा लॉट 600 25 च्या रेटने. ओके. जून 25 सेल केले आपण 750 32 च्या रेटने. जून 25 750 सेल केले. फिफो मेथड आहे. मग पहिला मी हा लॉट यूज करणार. पहिले 300 हे विकणार. 300 into 22 6600 आणि 450 याच्यामध्ये 450 into 25 450 into 25 11,250. पूर्णपणे वापरले ते गेले. 600 पैकी 450 गेले म्हणजे बॅलन्स राहिले 150. 150 into 25 375. ओके गुड. आता प्रश्न हे झालं स्टॉक स्टेटमेंट. याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला? क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती. दिस इज द युनिट ऑफ युअर क्लोजिंग स्टॉक. युनिट ऑफ क्लोजिंग स्टॉक and this is the value of your closing stock. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती, यू कैन से इजीली मेरे पास 150 यूनिट बैलेंस है और ये 150 यूनिट का 25 के रेट से 3750 है, यानी क्लोजिंग स्टॉक का वैल्यू है 3750. दैट्स इट. आता वन मोर त्यांनी एक विचारलंय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे, अरे यार सिंपल लैंग्वेज है, वो जो वर्ड्स है वो याद करो क्या है. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, जो गुड्स हम लोगों ने सेल किया है उसका कॉस्ट कितना है. लेक्चर चालू व्हायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलंय हे पूर्ण स्टॉक लेजर कॉस्ट प्राइस ने रेकॉर्ड असतं. हा तुमचा सेलचा कॉलम आहे. आपण किती युनिट विकले इन द मंथ ऑफ मार्च? 1500, 300, 450, 300, 300, 450 या सगळ्यांची टोटल केली तर तुम्हाला मिळणार नंबर ऑफ युनिट सोल्ड. 1500 प्लस 300 प्लस 450 प्लस 300 प्लस, म्हणजे आपण एवढे युनिट सोल्ड केले.
ओके, परत एकदा मी जरा बघितलं टोटल करून बरोबर एवढी टोटल येते. कॅल्क्युलेटर पण बघितलं नाही. सो टोटल युनिट आपण किती सोल्ड केले आहेत? इतना 3300. आणि हे जे युनिट विकलेत ना, ही त्याची कॉस्ट आहे. सेलिंग प्राइस नाही, काय कॉस्ट आहे, ही कॉस्ट आहे. म्हणजे हे जेवढे युनिट विकले त्याचे आपण टोटल करूया. $63,200. म्हणजे हे युनिट सोल्ड केले आणि ही त्याची कॉस्ट आहे. आता कॉस्ट कसं काय? अरे हा जो रेट वापरला हा आपण या परचेसचा रेट वापरलेला आहे. म्हणजे ही जी कॉस्ट आहे ही कॉस्टच आहे. ही कसली कॉस्ट आहे? एवढे युनिट सोल्ड केले त्याची कॉस्ट आहे. ही कॉस्ट आहे. ही कोणती कॉस्ट आहे? जेवढे युनिट आपण सोल्ड केले त्याची ही कॉस्ट आहे. म्हणजे आपण 33,000 युनिट सोल्ड केले आणि ही त्याची कॉस्ट आहे. त्यालाच आपण बोलतो इंग्लिश मध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. सेम क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. सेम क्वेश्चन आता तो आपण आधी बघितला पिको मेथडने. सेम क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे वेटेड एव्हरेज मेथडने. सो इथे मी चेंज करतो वेटेड एव्हरेज मेथड. January 1st opening stock 1,500 into 20 30,000. Then February 5 750 unit. Rate is 25. 750 into 25 18,750. आता आपली वेटेड एव्हरेज मेथड आहे. वेटेड एव्हरेज मेथड मध्ये आपण काय करायचं? युनिट मध्ये युनिट ऍड करायचे. सो 1,500 आपल्याकडे ऑलरेडी आहे. 750 येते 2250. 30,000 प्लस 18,750 48,750. आता आपल्याला काय करायचं? रेट काढायचा आहे. रेट मग रेट किती येणार? तर रेट येणार आपला 48,750 डिवाइड बाय 2250 21.66. दिस इज युअर एव्हरेज रेट. हा तुमचा आला एव्हरेज रेट. वेटेड एव्हरेज म्हणजे आपण अमाऊंटचा पण एव्हरेज काढलाय आणि युनिटचा पण एव्हरेज काढलाय. देन फेब्रुवारी 5 नंतर मार्च 10 मार्च अगेन आपण परचेस केले. 600 युनिट परचेस केले. 22 चा रेट आहे. 600 into 22 13,200. वेटेड एव्हरेज मध्ये बॅलन्सला लिहिताना 2250 माझ्याकडे ऑलरेडी होते. 600 मी नवीन परचेस केले 2850. युनिट मध्ये युनिट अमाउंट मध्ये अमाउंट 48,750 प्लस 13,200 61,950. 61,950 ला 2850 ने डिवाइड करायचं. 21.736 21.7. मार्च 10 नंतर मार्च 15 मार्च 15 सेल्स अपन सेल्स केले 1800 युनिट सेल केले. रेट कोणता वापरणार? हा रेट वापरणार एव्हरेज रेट. एव्हरेज रेट वापरायचा 21.74. सो 1800 into 21.74 39,132.
आता बॅलन्सला युनिट मधून युनिट वजा करायचे म्हणजे 2850 मायनस 1800 1050 आणि अमाउंट मधून अमाउंट वजा करायचे 61950 मायनस 39132 22818 आलं. आता ह्या 22818 ला 1050 ने डिवाइड करायचं 21.73. ओके ना. एप्रिल 12 ला अगेन मी सेल केले 750 युनिट. रेट हा वापरला 21.73. सो 750 into 750 into 21.73 16298. आता बॅलन्स अमाउंट मधून अमाउंट वजा करायचे 1050 मायनस 750 300 and 22818 minus 16298 6520 divided by 300 21.73. Then 16 मे ला अपन परचेस केले 16 मे 16 हम लोगों ने परचेस किया है. कितना यूनिट परचेस किया है, कितने परचेस केले थे अपन 600 at the rate of 25. So 600 into 25 15,000. आता बॅलन्स देताना अमाउंट यूनिट मध्ये यूनिट 300 प्लस 600 अभी अपने पास 900 है. अमाउंट मध्ये अमाउंट 6520 प्लस 15,000 21,520 15 7 21 21,520 divided by 900 23.91. This is the average rate. जून 25 ला आपण सेल केले 750 युनिट. ए रेट हा रेट वापरला 23.91. 750 into 23.91 17933. Now balance किती 900 minus 750 150 balance and 21,520 minus 7933 3587 divide by 150 23.91. प्रॉब्लेम इज ओव्हर. आता तुम्हाला विचारलं क्लोजिंग स्टॉकची अमाउंट काढा तर माझ्याकडे बॅलन्स किती राहता 150. सो 150 इज अ क्लोजिंग स्टॉक आणि अमाउंट आहे 3587. Now you can say as per the FIFO method the valuation of closing stock is different and as per the weighted average the value of the closing stock is different. ठीक आहे. आता आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायचं आहे. पहिले आपण किती युनिट विकले ते बघूया. 750 1500 2300 आणि ही त्याची कॉस्ट आहे. याची टोटल करूया आपण 39,132 प्लस 16,298 प्लस 17,933 73363. This is the amount of sale. This is the number of units sold. अपन किती युनिट सोल्ड केले. नंबर ऑफ युनिट सोल्ड 2300 अपन युनिट सोल्ड केले and this is the cost of कसली कॉस्ट आहे गुड्स सोल्ड.
ओके, काय डाऊट याच्यामध्ये? थँक्यू.